येते आहे। हिंसाचारातील मास्टरमाइंडचा उल्लेख या एफआयआर मध्ये करण्यात आलेला आहे। या एफआयआर मधून ही दंगल पूर्वनियोजित असल्याचं स्पष्ट होतंय। या प्रकरणी फहीम खान नामक व्यक्तीने परिसरात जमाव जमवल्याचा स्पष्ट उल्लेख एफआयआर मध्ये करण्यात आलाय। धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी 500 ते 600 जणांचा जमाव गोळा केला। पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान सोशल मीडियावरून चिथावणीखोर मेसेज पसरवले आणि यानंतर फहीम सोबतच्या जमावाने पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली। यानंतर घोषणाबाजीमुळे जमाव प्रक्षोभक बनला आणि या जमावातील काहींजवळ घातक शस्त्र होती असं देखील या एफआयआर मध्ये नमूद करण्यात आलं। तर ही दंगल कट रचून करण्यात आली असल्याचा धक्कादायक खुलासा समोर येतोय। एफआयआर मध्ये हे धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। नागपूरमधील दंगल ही पूर्वनियोजित होती। एफआयआर मध्ये मास्टरमाइंडचा उल्लेख करण्यात आलेला आहे। दंगल ही पूर्वनियोजित असल्याचं एफआयआर मधून स्पष्ट होतंय। नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित होता। फहीम खानने बजरंग दलाविरोधात तक्रार दिली। फहीम खान शमीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे। तर फहीम सोबत 50 ते 60 जणांचा जमाव होता। फहीमने पोलिसांना लेखी निवेदन दिलं। फहीमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी 500 ते 600 जणांचा जमाव गोळा केला गेला। दुपारी 4 वाजता हा जमाव एकत्र आला आणि पोलिसांनी खरं तर जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान सोशल मीडियावरून चिथावणीखोर मेसेज पसरवले गेले आणि फहीम सोबतच्या जमावाने पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली। या घोषणाबाजीमुळे जमाव प्रक्षोभक बनला आणि जमावातील काहींजवळ घातक शस्त्र देखील होती। तर जमावाकडे कुऱ्हाड, दगड, लाठ्या-काठ्या होत्या आणि या जमावाने भालदारपूर चौक परिसरात दगडफेक केली। पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकले। पोलीस अधिकाऱ्यांना जमावाकडून शिवीगाळ देखील करण्यात आली। जमावाच्या दगडफेकीत पोलीस हे जखमी झाले आणि महिला अंमलदाराचा विनयभंग देखील याच दरम्यान झाला असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नागपूर पोलिसांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि एफआयआर मधून काही धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत, काय अपडेट? खरं तर आता या सगळ्या घटनेला जवळपास 40 तास उलटून गेलेले आणि यामध्ये जी काल नागपूर पोलिसांनी एफआयआर दाखल केली होती त्या एफआयआरनुसार आता या दंगलीमागे नेमकं कोण होतं याबाबत बरीचशी जी आहे ती स्पष्टता यायला लागलेली आहे। या जर एफआयआरचा जर आपण अभ्यास केला किंवा ही एफआयआर पाहिली तर यामध्ये फहीम खान नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे। ज्यावेळी विश्व हिंदू परिषदेनं नागपूरच्या शिवाजी पुतळा परिसरामध्ये हे सगळं आंदोलन केलं होतं त्यावेळी त्यांचा आरोप होता की विश्व हिंदू परिषदेनं जी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तिथं पेटविण्याचा प्रयत्न केला होता त्यावर एक चादर झाकण्यात आली होती आणि ती चादर मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या काही ओळींचा त्यावर उल्लेख होता आणि बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे त्या प्रतिकात्मक कबरीला जोडानी मारत असताना जे आहे ते त्यांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेल्या होत्या। यानंतर या सगळ्या प्रकरणात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल व्हावा याकरता फहीम खान यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 50 ते 60 जण जे आहेत नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये गेले होते। त्यांनी एक लेखी निवेदन जे आहे ते गणेशपेठ पोलिसांना सादर केलं होतं आणि या सगळ्या संदर्भात विहिपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती। या मागणीनंतर विश्व हिंदू परिषदेच्या 9 कार्यकर्त्यांवर जे आहेत ते नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते गुन्हे दाखल झाले होते। हे सगळे गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील फहीम खान यांना संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान पुन्हा एकदा शिवाजी पुतळा परिसरामध्ये 400 ते 500 लोक जे आहेत ते बेकायदेशीर जमा केले आणि त्यानंतर त्या लोकांचा माइंड फ्रेश करण्याचा प्रयत्न केला होता। कशा पद्धतीने पोलीस हे हिंदूंच्या सोबत आणि मुस्लिमांवर अन्याय करतात या पद्धतीचे काही नारे जे आहेत यावेळी फहीम खान यांना लावून जे आहे ते लोकांची डोके भडकवली होती आणि त्यानंतर जे आहे ते या सगळ्या डोके भडकवल्यानंतर नागपूरमधला हा सगळ्या हिंसाचाराचा प्रकार समोर आला होता। ज्यामध्ये अत्यंत दुर्दैव म्हणजे जे पोलीस या सगळ्या बंदोबस्ताच्या कामात होते ज्यावेळी पोलिसांवर दगडफेक केली जात होती त्यावेळी जे पोलीस समोर जात होते त्यातल्या काही महिला कॉन्स्टेबलला त्यातली एक एफआयआर जी आहे ती नागपूरच्या गणेशपेठमध्ये दाखल झालेली आहे। एका महिला कॉन्स्टेबलला तिची वर्दी म्हणजे विवस्त्र करण्याचा जो आहे तो लाजीरवाणा असा प्रकार जो आहे तो या आंदोलकांकडून झाला होता। कारण त्यावेळी इथं जे आहे ते अंधार होता आणि आंदोलन करताना स्वतःच्या बचावासाठी या ठिकाणी उड्डाणपुलाचं काम सुरू असण्यासाठी खाली जे जेसीबी उभे होते तो जेसीबी पेटवून
दिला होता आणि त्याच्या आडून जी आहे ती पोलिसांवर दगडफेक केली जात होती। त्यामुळे कुठल्या मानसिकतेतून ही सगळी जाळपोळ झाली होती, कुठल्या मानसिकतेमध्ये होतं ते त्याचं जे आहे ते या सगळ्या घटनेनंतर आपल्याला समोर येईल। कारण या हल्लेखोरांकडे जे आहे त्यावेळी धारदार शस्त्र म्हणजे जे FIR मध्ये उल्लेख केलेला त्या उल्लेखानुसार त्यांच्याकडे कुऱ्हाडसारखे धारदार शस्त्र, दंडे आणि मोठ्या प्रमाणात गोटे देखील होते। त्यामुळे ही दंगल जी आहे ती पूर्वनियोजित होती आणि या दंगलीचा मास्टर माइंड कोणी होता, फहीम खान यानं देखील 500 ते 600 लोकांची डोकी जी आहे ती भडकवली होती आणि त्यानंतर सगळा हा प्रकार झाल्याचं जे आहे ते पोलिसांनी यामध्ये उल्लेखित केलेला आहे। आतापर्यंत नागपूर पोलिसांनी या सगळ्या दंगली संदर्भात जवळपास 50 लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहे। एकाच FIR मध्ये या सगळ्या 50 लोकांचा जो आहे तो उल्लेख केलेला आहे। यातल्या 36 लोकांना जे आहे ते काल न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं होतं। न्यायालयानं त्यांना 21 तारखेपर्यंतचा PCR दिलेला आहे। यातले काही आरोपी म्हणजे जवळपास 3 आरोपी अल्पवयीन आहेत आणि 6 ते 7 आरोपी जे आहेत ते जखमी झालेले. आपण काही वेळांपूर्वी आरोपीचे जे वकील आहे आसिफ कुरेशी त्यांच्याशी चर्चा केली होती। त्यांचं म्हणणं होतं की पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये, पोलिसांनी केलेल्या मारहाणमध्ये यातल्या काही तरुणांचा तरुण जे आहेत ते जखमी झाले होते, त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहे। त्या आसिफ कुरेशींचा म्हणजे आरोपींच्या वकिलाचा हा दावा देखील होता की काही धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं या परिसरात जे नागरिक आले होते त्यांना देखील पोलिसांना बळजबरीनं घरातून जाऊन पकडून आणलेला, जे इनोसंट आहे, ज्यांचा या सगळ्या घटनेशी संबंध नाही आहे, त्या लोकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात जी आहे ती आरोपींची बाजू जी आहे ती न्यायालयामध्ये आसिफ कुरेशी मांडणारे यांना सांगितलं होतं। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे। सायबर पोलिसांनी जी पेट्रोलिंग केली, सायबर पेट्रोलिंग केली, त्यानुसार काही सोशल मीडियाच्या अशा पोस्ट देखील समोर आलेल्या आहेत ज्यामध्ये दोन जातीमध्ये तेढ निर्माण होईल, दोन जातीमध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल अशा पोस्ट ज्या त्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता आणि त्याच सगळ्या गोष्टींचा संताप म्हणून हा उद्रेक जो आहे तो नागपूरमध्ये झाला होता। नागपूर पोलिसांना यामध्ये आतापर्यंत 50 लोक अटक केलेली आहे आणि FIR मध्ये 500 ते 600 लोकांचा उल्लेख आहे। त्यामुळे इतर आरोपी कोण आणि ते पोलिसांच्या अटकेत कधी येतील हा प्रश्न आता आरोपी पोलिसांच्या अटकेत नेमके कधी येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी ऋषभ फुरकुंदे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ऋषभ, नुकतंच नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली आणि FIR मध्ये आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। एका व्यक्तीचं नाव या FIR मध्ये समोर आलेलं आहे, काय अपडेट? या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे, त्यासोबतच यांच्यावर 57 पेक्षा जास्त कलम लावलेले आहेत, ज्यामध्ये भारतीय दंडसंहितेच्या कलम आहेत। यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान असो किंवा विविध दंगा भडकवण्याच्या कलम आहेत। त्यासोबतच लोकांना सामाजिक विघातक कृत्य करणाऱ्याच्या अशा विविध कलम लावलेल्या आहेत। या कलमांनुसार आता समोर पोलीस अजूनही कारवाई थांबत नाही, पोलीस यापुढच्याही कारवाया करत आहे। जे अज्ञात 600 लोक आहेत त्यांचाही शोध घेणं सुरू आहे पोलिसांकडून। मी आता गणेशपेठ पोलीस स्टेशनला आहे। या पोलीस स्टेशनच्या आतमध्ये काही गुन्हेगारांना अजून ठेवलेलं आहे, त्यामध्ये अजून किती पकडले आहेत, काही पकडण्याचं काम सुरू आहे। या सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहेत, काही CCTVच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन केले जात आहेत। त्या 600 मध्ये आणखी कोणाकोणाचे नावं समोर येतील, काय असेल हे सगळं पाहण्यासारखं राहील। बरं ऋषभ, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। तर नुकतीच नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे। दरम्यान हा कट रचून दंगल करण्यात आली होती आणि FIR मध्ये हे धक्कादायक खुलासे सध्या समोर आले असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे। नागपूरमधील दंगल ही पूर्वनियोजित असल्याचं नागपूर पोलिसांनी म्हटलंय।